नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, सविकिरण रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे मिक्स व्हेज हैदराबादी। रेसिपी कशी बनवायची हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तुम्ही इथे बघू शकता, खूपच टेस्टी अशी आपली ही डिश तयार होते। रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात प्रथम आपण इथे कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून घेतलेला आहे। इथे मी एक मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे, जो आपल्याला मीडियम याच्यात चिरून घ्यायचा आहे। आपल्याला याची पेस्ट करायची आहे, त्यामुळे इथे मोठे ठेवले तरी चालणार आहे। इथे मी 2 टोमॅटो घेतलेले आहे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आले, 2 हिरव्या मिरच्या, 2 लाल मिरच्या। यानंतर आपण यामध्ये 6 ते 7 काजूचे तुकडे टाकलेले आहे। यामध्ये आपण इथे पालकाच्या पानांचा वापर केलेला आहे ग्रेव्हीसाठी। यानंतर कोथिंबीर, हे सर्व आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। इथे आपले सर्व भाजल्या गेलेले आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण हे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आपण आता हे सर्व बारीक करून घेणार आहोत। आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे। आपल्याला याच्यात थोडं पाणी टाकून आपण याच्यात पेस्ट करून घेणार आहोत। इथे आपली पेस्ट ही तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। या प्रकारे आपण पेस्ट तयार करणार आहोत। यानंतर आपण कढईत 2 चमचे तेल टाकलेलं आहे। यानंतर आपण खडा मसाला टाकलेला आहे। या ठिकाणी मी एक मीडियम आकाराचा कांदा बारीक केलेला आहे। यानंतर कॅप्सिकम आपण या ठिकाणी टाकून घेणार आहोत। यानंतर मी या ठिकाणी गाजर घेतलेले आहे। यानंतर आपण इथे मी फ्लावर घेतलेला आहे। इथे मी बटाटा, त्यानंतर वाटाणे, तुमच्याकडे जेही मिक्स व्हेजिटेबल असेल ते तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता। यानंतर आपण जी पेस्ट केली होती ती यामध्ये आपण हे टाकून घेतलेले आहे। आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। छान आपला मसाला व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे। आपल्या मसाल्याला तेल सुटसुट आपल्याला इथे आपला मसाला परतायचा आहे। तुम्ही ते बघू शकता, ती व्यवस्थित परतल्या गेला आहे। या ठिकाणी मी 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर, हे सर्व टाकून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर आपण या ठिकाणी पाणी टाकून घेणार आहोत। तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी पाणी टाकून घेऊ शकता। आपल्याला व्हेजिटेबल हे या ग्रेव्हीमध्ये शिजवायचे आहे व्यवस्थित, त्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी पाणीचा वापर करायचा आहे। इथे मी 1 ते 1.5 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे। बस टेस्टी अशी ही रेसिपी तयार होते। आता या ठिकाणी आपण कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। आता हे सर्व मिक्स करून आपण 10 ते 15 मिनिटांसाठी आपल्याला व्हेजिटेबल आपले हे शिजून घ्यायचे आहे। तुम्ही इथे बघू शकता, परफेक्ट आपली मिक्स व्हेज हैदराबादी ही तयार झालेली आहे। तुम्ही शिजली की नाही ते बघू शकता। त्यानंतर तुम्ही परत 5 मिनिटांसाठी मी इथे झाकण ठेवून वाफवून घेतलेलं आहे। इथे आपली रेसिपी ही तयार झालेली आहे। तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर रंग आपल्या व्हेजिटेबल मिक्स व्हेजला आलेला आहे। आता आपण ही सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया। खायला ही खूपच टेस्टी अशी ही मिक्स व्हेज हैदराबादी लागते। तुम्ही ही नक्की ट्राय करा। आता आपली ही खाण्यासाठी रेडी आहे। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनवरही क्लिक करा। तुम्ही इथे बघू शकता, खूपच सुंदर अशी आपली ही डिश तयार झालेली आहे। तुम्ही नक्की ट्राय करा। धन्यवाद।